आज जे मैदान झालं आणि त्या मैदानामध्ये आज फायनलमध्ये एक टॉपची 8 बैल कोणती होती, एक टॉपचे 8 नंदी कोणते होते, ज्याने डोळ्याचं पारणं फेडलं आणि या लढती चांगल्या आणि चांगल्याच घेतल्या. बकासूरने आज कमबॅक केले. सगळ्या महाराष्ट्राचा लाडका बैल आहे तो आणि तो मुळीकवाडीकरांच्या राजासोबत आणि त्याने पळून इतिहास केलाय. या इतिहासाचा एक टॉपचा बैल बकासूर. संपेल तो बकासूर कसला आणि नक्कीच नावाप्रमाणेच पळाला तो बकासूर. कमबॅक झाले. विरोधकांना एक धोक्याची घंटाच आहे. त्याने दाखवून दिले या बैलगाडा क्षेत्रामध्ये कमबॅक कसं करायचं असतं, बॅड पॅचमधून कसा कमबॅक करायचा हे बकासूरकडून खरंच शिकण्याजोगं आहेच. आणि नक्कीच कमबॅक केलं, असं केलं की एकच नंबर केला. खूप साऱ्या शुभेच्छा बकासूरला. आज बकासूर आणि राजा मुळीकवाडेकरांची ही जोडी फायनलमध्ये होते आणि 1 नंबरचा मान या जोडीने पटकवला होता. आजच्या मैदानामध्ये नंबर मला माहीत नाही कोण किती आलं, परंतु गुलालाच्या गाड्या सांगतोय मी तुम्हाला. हरण्या आणि काडतूस. हरण्या जो आहे तो देवांश महेश जाधव पुसेगाव यांचा आहे हरण्या, आणि पहिलवान ग्रुप महागाव ग्रुप चिखले यांचा काडतूस नावाचा बैल आहे. यासुद्धा जोडीनं डोळ्याचं पारणं फेडलं आणि गुलाल 100% आज घेतलाच त्या जोडीनं. 3 नंबरची गाडी जी आहे ती हरण्या, सातारा रोडकरांचा हरण्या, पप्पू गाडगे, विशाल गाडगे यांचा सातारा रोडकरांचा हरण्या, आणि अमरावती स्वप्नील पाटील अमरावती यांचा अर्जुन यांनी सुद्धा डोळ्याचं पारणं फेडानं आज गुलाल घेतला. आणि गुलाल घेणारी दुसरी एक जोडी आहे मशाल आणि रॉकी भाई. वंदना मॅडम, मोहनदादा माने, सातारा रोड यांचा रॉकी भाई आणि कल्लोढोलकरांचे मशाल, ह्यासुद्धा जोडीनं आज गुलाल घेतला. दुसरी एक जोडी आहे 5 नंबरची जोडी आहे. चांगली जोडी आहे. या बैलगाडा क्षेत्रामधील एक चांगलं टॉपचं नाव आहे थैमान ग्रुप साखरवाडी शौर्य शरद देवीखिंडी यांचा बावऱ्या, आणि त्याच्यासोबत होता राकेश सुतार, कासाराम बोलीकरां मुळशीकरांचा, पप्पू जगदाळे यांचा, कुमठेकरांचा वजीर. ही सुद्धा गाडी फायनलमध्ये होती आज. आणि कायम गुलालामध्ये असणारा हा सोन्या उर्फ धोनी शेनवडीकरांचा हा सुद्धा गुलालामध्ये होता. आणि पहिलवान समर्थ पांडुरंग शेलार एकसळ बोंबाळेवाडीकरांचा लकी हा सुद्धा धोनी आणि सोन्या उर्फ धोनी आणि लकी ही सुद्धा जोडी आज गुलालामध्ये होती. तसेच 7 नंबरची गुलालामध्ये एक जोडी होती कार्तिक आणि वादळ. काय जोडी होते. कार्तिक सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, महाभारत केसरी हरण्यासोबत पळून 1 नंबर केला आहे, बकासूरसोबत पळून 1 नंबर केला आहे, रायफलसोबत पळून 1 नंबर केला आहे, आणि सतत गुलालामध्ये असतोच हा कार्तिक. आणि त्याच्यासोबत वादळ पळाला, घरचाच साज विसापूरकरांचा पळाला होता. आणि 8 नंबरची जोडी होती, मला माहीत नाही, कमेंट्समध्ये सांगा. हे होते आजच्या मैदानामध्ये गुलाल घेणारे टॉपचे बैल. धन्यवाद.